अरे दाभोळकर सर. हॅलो मिस रजनी. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. मिस अदिती, तब्येत कशी आहे आता तुमची? तब्येत बरी आहे आता सर. पण तुमच्या चेहऱ्यावरून तरी वाटत नाहीये तसं. तुमच्या घरचे नीट काळजी घेतात ना तुमची? माझ्या घरचे माझी खूप चांगली काळजी घेतात सर. रे दाभोळकर सर, तुम्ही कधी आलात? हा आत्ताच येतोय. मॅडम आहेत ना? हो आहेत ना, केबिन मध्ये आहेत. मी सांगतो त्यांना. सर तोपर्यंत तुम्ही बसा ना. गुड आफ्टरनून सर. एक्सक्यूज मी. येस सर, मी तुम्हाला डिस्टर्ब तर करत नाही ना? नाही म्हणजे तुम्ही कामात असाल तर. नाही, फार काय अर्जंट नाहीये, बोला तुम्ही. सर, आपल्या प्रोजेक्टच्या संदर्भात जवळजवळ सगळं फायनल झालंय. हो, त्या संदर्भातच बोलायचं होतं. तुम्ही त्या 2 मुलांना कधी भेटू शकाल? तुम्ही जर सगळं फायनल बघितलं असेल तर उद्याच. ओके सर. मी टोकन अमाऊंट घेऊन येतो. आपण हे प्रोजेक्ट लॉक करून टाकू. हो सर, मी त्यांना तसं कळवतो. त्यांना प्रेझेंटेशन सकटच मी बोलवतो. ओके, बाय. सो मिस रजनी. सर, टूरच्या सगळ्या अरेंजमेंट तुमच्या अपेक्षेप्रमाणे आहेत ना? ॲब्सोल्युटली. आणि तुम्ही असताना मला काहीच काळजी नाही. पण मग सर असं अचानक. मला जरा देव मॅडमना भेटायचं होतं आणि त्यानंतर मी अर्थात तुम्हाला भेटणार आहेच. मला सर एनी प्रॉब्लेम? सरप्राईज. एक्सक्यूज मी. हाँ बोल. गुड न्यूज आहे मित्रा. हो हो, हळू हळू. तुला कळलं ना तर तू सुद्धा जोराने ओरडशील. काय काय झालं? अरे सगळं फायनल झालंय. आपल्याला उद्या टोकन मिळते. पटापट काम सुरू करायचं. काय? हे हळू हळू धक्के दे. आता हळू काही नाही, आपल्याला सगळं पटपट करायला लागणार आहे. उद्याच मीटिंग आहे, दुपारी पोस्ट लंच. उद्या? बरं ठीक आहे, मी उद्या हाफ डे टाकतो आणि मीटिंगची तयारी करतो. आजचा दिवस खूप चांगलाच आहे. रात्री झोप लागणार नाही उद्याची मीटिंग होईपर्यंत. सेम इयर सेम इयर. बरं चल, मी ठेवतो. बाय. सर, वहिनी साहेबांनी बोलवलंय. दाभोळकर साहेब, आज असे अचानक. नाही, मी असा विचार केला की आता आपलं बिझनेस रिलेशन इतकं फॉर्मल राहिलेलं नाहीये. सो विदाउट अपॉइंटमेंट. ऑफकोर्स. तुम्ही कधी येऊ शकता देव टूर्स मध्ये. यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू. पण तरी काही विशेष? नाही, तसं माझं काम आहेच थोडंसं तुमच्याकडे. तुम्हाला माहितीच आहे की पुढल्या आठवड्यामध्ये आमच्या ऑफिसची टूर जाते. देव टूर्सनी ते ऑर्गनाईज केलंय आणि नाव वी रिअलाइज की देव टूर्स बरोबर कॉन्ट्रॅक्ट केल्यानं आमचा खूप फायदा झालाय. थँक्यू. मॅडम, आता मुख्य काम म्हणजे ज्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुमच्या टीमनं खूप चांगलं काम केलंय. मी खूप खुश आहे त्यांच्या कामावरती आणि मला त्यांचं कौतुक करावं असं वाटलं म्हणून मी हे गिफ्ट आणलंय त्यांना द्यायला. सो इफ यू डोंट माइंड. ग्रेट. तुम्हाला खरं सांगू का, हे असं काहीतरी पहिल्यांदाच घडतंय दाभोळकर साहेब. म्हणजे नेहमीच आमचे क्लायंट्स आमच्या टीमचं भरभरून कौतुक करतात, परंतु हे असं स्वतः येऊन
गिफ्ट त्यांना देऊन कौतुक हे पहिल्यांदाच घडतंय. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्यांना हे गिफ्ट देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच ते द्यावं. कारण थेट तुमच्याकडूनच त्यांचं कौतुक झालं ना तर जास्त बरं असं मला वाटतं. ओके